नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत आणि आपल्याला या व्हिडिओची पी-डी-एफ सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनल जॉइन करा, म्हणजे आपल्याला पी-डी-एफ सुद्धा फ्रीमध्ये मिळून जाईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? मित्रांनो महत्त्वाचा हा प्रश्न आहे. उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. या ठिकाणी प्रश्न विचारलाय की महापौर हे आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर महानगरपालिका आयुक्तांकडे महापौर जे आहेत आपल्या पदाचा राजीनामा सादर करत असतात. आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्ये पद आणि ते कोणत्या पदाकडे म्हणजे कोणाकडे आपला राजीनामा सादर करतात यावर सुद्धा एक व्हिडिओ घेतलेला आहे. तो व्हिडिओ पाहून घ्या. त्यावरती आपल्याला 1 ते 2 प्रश्न हे प्रत्येक वेळा विचारले गेलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 2025चा युवा साहित्य पुरस्कार प्रदीप कोकरे यांच्या कोणत्या कादंबरीला प्राप्त झालेला आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. करंट अफेअर्स 2025 वरचा इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा पोलीस भरती 2026 मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. त्यामुळे आपण हा प्रश्न मुद्दाम घेतलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर खोल खोल दुष्काळ डोळे ही जी कादंबरी आहे, ही कादंबरी कोणाची आहे? प्रदीप कोकरे यांची. तर त्या कादंबरीला युवा साहित्य पुरस्कार 2025 देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? आपल्याला शहर विचारलेलं आहे. शहर कशासाठी विचारलेलं आहे? पहा बामू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी म्हणजेच बामू हे कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हे विद्यापीठ आहे. पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पंडित श्यामकृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थापन केली होती? आत्तापर्यंत इम्पॉर्टंट असणारा हा प्रश्न आहे कारण जवळपास 4 ते 5 वेळा आपल्याला हा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता. यावरती 2 ते 3 प्रश्न हे नेहमी विचारले जातात. पहिला प्रश्न असा विचारला जातो की इंडिया हाऊसची स्थापना ही कोणी केली? तर लक्षात ठेवा पंडित श्यामकृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे. कधी केलेली आहे? तर 1905 या वर्षी केलेली आहे. पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की कोणत्या ठिकाणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल लंडन या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. याच्यावरती काही इम्पोर्टन्स असणारे पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना ही लंडन म्हणजेच ब्रिटन या ठिकाणी 1905 या वर्षी केली होती. हे केंद्र उत्तर लंडनमधील हायगेट भागातील क्रॉमवेल अव्हेन्यू या ठिकाणी कार्यरत होते, जे भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक निवासी आणि राष्ट्रवादी चळवळीचं केंद्र बनलेलं होतं. कोणत्या ठिकाणी केली होती? तर लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आयोजित करते? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे आणि आपल्याला हा तलाठी भरतीमध्ये जवळपास 7 ते 8 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला होता. नगर परिषदेमध्ये सुद्धा टी-सी-एस पॅटर्नने हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर कोणती अशी संस्था आहे जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आयोजित करते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर राज्य निवडणूक आयोग जे आहे तर हे स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आयोजित करत असते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड म्हणजे मूर्खाचे सोने म्हणून ओळखले जाते? हा प्रश्न आपल्याला 2018 पासून ते 2026 या 8 ते 9 वर्षामध्ये 6-7 वेळा विचारण्यात आलेला आहे. सोन्यासारखं दिसणारं ज्याला फुल्स गोल्ड किंवा मूर्खाचं सोनं म्हटलं जातं हे काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर पायराइट जे आहे यालाच मूर्खाचं सोनं म्हटलं जातं किंवा त्याला फुल्स गोल्ड म्हणून ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अलीकडेच हेली गुब्बी या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. तर तो कोणत्या देशामध्ये स्थित आहे? आपल्याला या ठिकाणी एक ज्वालामुखी दिलेला आहे. ज्वालामुखीचं नाव काय आहे लक्षात ठेवायचं. हेली गुब्बी हे ज्वालामुखीचं नाव आहे. आणि हा कोणत्या देशामध्ये त्याचा उद्रेक झाला? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तर इथिओपिया हा जो देश आहे तर या देशामध्ये हेलिगुब्बी नावाचा एक ज्वालामुखी होता आणि त्याचा उद्रेक काही दिवसापूर्वी झाला होता. सप्टेंबर 2025 मध्ये त्याचा उद्रेक झालेला आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा बालोद आहे. सदर जिल्हा हा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? याच्यावरती 2 प्रश्न हमेशा तयार ठेवायचे आहेत. पहिला प्रश्न काय, की देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोणता आहे? लक्षात ठेवायचे बालोद हा जिल्हा आहे. बालोद. तर हा जिल्हा देशातील आपल्या पहिला बालविवाह मुक्त जिल्हा झालेला आहे आणि हा जो जिल्हा आहे, हा छत्तीसगड या राज्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेचा आत्मा म्हणून ओळखले गेले होते किंवा त्यांनी म्हटलं होतं? यावरती प्रश्न आपल्याला 6 ते 7 वेळा विचारण्यात आलेले आहेत आणि यामध्ये एम-पी-एस-सीच्या प्री एक्झाममध्ये जवळपास 4 वेळापेक्षा जास्त हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. राज्यघटनेतील असा कोणता कलम आहे, त्या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेचा आत्मा म्हणून संबोधलं होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 तर कलम 32. लक्षात ठेवा कलम 32ला राज्यघटनेचा आत्मा असं म्हणतात. याच्यावरती महत्त्वाचे पॉइंट्स काय काय आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेतील कलम 32 लक्षात ठेवा अनुच्छेद 32ला राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय हार्ट अँड सोल असं म्हटलं होतं. तर हे कलम घटनात्मक उपायांचा अधिकार याच्याशी संबंधित येतं, जे नागरिकांना मूलभूत हक्कांच्या उल्लंघनावर थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार देत आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 5वा किंग जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या 1911च्या भारत भेटीसाठी अपोलो बंदरावरती कोणत्या वास्तूची निर्मिती करण्यात आली होती? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न 4-5 वेळा उलट्या-उलट्या पद्धतीने विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर गेटवे ऑफ इंडिया हे जे आहे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर याची निर्मिती का केली होती? जो 5वा किंग होता जॉर्ज आणि राणी मेरी, तर हे जे आहे तर हे भारताच्या भेटीसाठी आले होते. तर त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी ही जी वास्तू आहे गेटवे ऑफ इंडिया ही बांधली होती. याच्यावरती अजून एक प्रश्न विचारला जातो, की कोणत्या वर्षी ती बांधण्यात आली होती? तर 1911 या वर्षी ती वास्तू बांधण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते इंटरनेटसाठी वापरले जाणारे प्रोटोकॉल आहेत? याच्यामध्ये टी-सी-पी, एच-टी-टी-पी, एफ-टी-पी आणि वरील सर्व. तर यापैकी योग्य उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 4 तर वरील सर्व. म्हणजे यामध्ये टी-सी-पी, एच-टी-टी-पी आणि एफ-टी-पी हे जे प्रोटोकॉल आहेत हे इंटरनेटसाठी वापरले जातात. मग याच्यावरती अजून एक महत्त्वाचा पॉइंट आहे, की हे जे फुल फॉर्म आहे त्यांचे काय होऊ शकतात? तर टी-सी-पीचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. एच-टी-टी-पीचा फुल फॉर्म होतो हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. एफ-टी-पीचा फुल फॉर्म होतो फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1954 मधल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय सुवर्णकमळ जिंकणारा पहिला मराठी चित्रपट खालीलपैकी कोणता होता? याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. 1954 हे वर्ष महत्त्वाचं आहे. तर यावर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार झाले होते आणि त्यामध्ये राष्ट्रीय सुवर्णकमळ जिंकणारा जो पहिला मराठी चित्रपट होता, तर त्याचं नाव आहे श्यामची आई. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, इराणमध्ये म्हणजे 2026 मध्ये वाढलेल्या तणावामुळे तेथील भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने कोणती मोहीम राबवली आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे, कन्फ्यूज होऊन जाऊ नका, कारण हा प्रश्न करंट अफेअर्स 2026चा आहे आणि सेम असाच एक प्रश्न आपल्याला 2025 वर सुद्धा विचारण्यात आला होता. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर ऑपरेशन स्वदेश जे आहे हे 2026 मध्ये इराणमध्ये जो तणाव वाढलेला आहे त्यातून भारतीय नागरिक बाहेर काढण्यासाठी किंवा सुरक्षितपणे आपल्या भारतामध्ये परत आणण्यासाठी ऑपरेशन स्वदेश ही जी मोहीम आहे ही राबवण्यात आलेली आहे. मग या ठिकाणी ऑपरेशन सिंधू सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हे सुद्धा इराण याच देशाशी संबंधित आहे. पण वर्ष आहे पहा 2025. तर 2025चा जो तणाव झाला होता, म्हणजे जो युद्धाचे जे काही संकट होतं, तर त्यामधून बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू हे वापरण्यात आलं होतं आणि ऑपरेशन स्वदेश हे आत्ताच्या युद्धातून बाहेर काढणाऱ्या नागरिकांना वापरण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण देण्याकरिता पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? याच्यावरती महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आपण जे काही परवा दिवशी एक व्हिडिओ घेतलेला आहे संस्था आणि संस्थापक, त्यावरच हा महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. तो देखील व्हिडिओ पाहून घ्या. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही कोणी स्थापन केलेली आहे? तर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 तर डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी
पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही स्थापन केलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल बाबासाहेब आंबेडकर. यानंतरचा प्रश्न आहे 18 जुलै 2005 रोजी भारत सरकारने कोणत्या देशाबरोबर अणुतंत्रज्ञान करार केलेला होता? डेट लक्षात ठेवायची 18 जुलै 2005 ही डेट आहे आणि या डेट दिवशी किंवा या तारखेला भारत देशाने कोणत्या देशाबरोबर अणुतंत्रज्ञान करार केला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 तर USA म्हणजेच अमेरिका या देशासोबत अणुतंत्रज्ञान करार केला होता भारताने 18 जुलै 2005 या वर्षी. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे बोईसर महाराष्ट्रामध्ये स्थित तारापूर अणुऊर्जा केंद्रामध्ये व्यावसायिक कार्य कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले होते? महत्वाचा प्रश्न आहे. बोईसर या ठिकाणी महाराष्ट्रातील आपल्या जो स्थित असणारा तारापूर अणुऊर्जा केंद्र आहे, तर त्यामध्ये व्यावसायिक कार्य हे कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आले होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर 1969 या सालापासून तारापूर या ठिकाणी अणुऊर्जा केंद्र जे आहे त्या ठिकाणी व्यावसायिक कार्य हे सुरू करण्यात आले होते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिली AI तंत्रज्ञान आधारित अंगणवाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे आणि करंट अफेअर्स 2026 वरचा इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. ज्या आपल्या भारतातील पहिली AI तंत्रज्ञान आधारित अंगणवाडी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? आणि तो जो जिल्हा आहे भारतातील महत्त्वाचा जिल्हा आहे पहा नागपूर आणि नागपूर याच जिल्ह्याला अजून एक नाव आहे पहा ऑरेंज सिटी या नावानं सुद्धा नागपूरला ओळखलं जातं. नागपूर ही आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी देखील आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता असणार आहे? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. लक्षात ठेवा प्रश्न थोडासा समजावून घ्या. अनेक गोष्टीमध्ये म्हणजे 10 कामं वेगवेगळे असणार पण त्या 10ही कामावर एकाच वेळी लक्ष ठेवणारा त्याला आपण काय म्हणू शकतो? तर त्याला म्हणू शकतो अष्टावधानी. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यामध्ये पहा बहुरूपी म्हणजे काय तर वेगवेगळे रूप घेणारा. समाधानी म्हणजे काय एखाद्या गोष्टीमध्ये समाधानी असणारा आणि परोपकारी म्हणजे काय तर केलेले उपकार जाणणारा. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे राजस्थान राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे किती टक्के लोकसंख्या ही राजस्थानच्या वाळवंटात आढळून येते? 2011 नुसारची ही पूर्ण आकडेवारी आहे आणि आतापर्यंत जनगणनेवरती जेवढे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला 2011 या वर्षावरती घेण्यात आलेले आहेत. राजस्थान राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे किती टक्के लोकसंख्या ही राजस्थानच्या वाळवंटात राहते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 तर 38% ही जी लोकसंख्या आहे ही राजस्थानच्या वाळवंटामध्ये राहते. मग राजस्थानवरती अजून आपल्याला 2 प्रश्न कोणकोणते विचारले जातात? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? तर राजस्थान हे सर्वात मोठं राज्य आहे. या ठिकाणी दुसरा एक प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी असं कोणतं शहर आहे ज्याला गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं? तर राजस्थानमधीलच जयपूर हे जे शहर आहे याला गुलाबी शहर या नावानं ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या घटनात्मक दुरुस्ती कायद्याअंतर्गत राज्याच्या मंत्रिपरिषदेची संख्या ही राज्य विधानसभेच्या 15% पेक्षा जास्त नसावी असे ठरवण्यात आले होते? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. प्रश्न थोडासा समजावून घ्या. अशी कोणती घटनात्मक दुरुस्ती किंवा अशी कोणती घटना दुरुस्ती होती त्या कायद्याअंतर्गत राज्याच्या मंत्रिपरिषदेची जेवढी काही संख्या आहे तर ती संख्या राज्य विधानसभेच्या 15% पेक्षा जास्त नसावी असं कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये सांगण्यात आलं होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर 91वी जी घटना दुरुस्ती झाली त्यामध्ये हे सांगण्यात आलेलं होतं. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. आणि प्रत्येक व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी नावानं. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला सुद्धा जॉईन करा. त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला फ्रीमध्ये देण्यात आलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.